शिर्टी येथे ग्रामदैवत श्री भैरेश्वर यात्रेच्या जाहिरातीचे पूजन हेलिकॉप्टरमधून होणार, मंदिरावर पुष्पवृष्टी। शिर्टी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा सालाबादप्रमाणे रविवार दिनांक 11 एप्रिल ते मंगळवार दिनांक 14 एप्रिल या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। या ग्रामदैवत श्री भैरेश्वर यात्रेच्या निमित्ताने जाहिरातीचे पूजन आज रविवारी मंदिराचे पुजारी व भैरेश्वर युवक यात्रा कमिटी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। श्री भैरेश्वर मंदिराचे बांधकाम, कलशारोहण व सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर यात्रेच्या निमित्ताने यंदा यात्रेच्या मुख्य दिवशी 14 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। या पुष्पवृष्टीसाठी भैरेश्वर युवक कमिटी यांच्या वतीने मानाचे 6 सवाल काढण्यात आले आहेत। या सवालधारकांना प्रामुख्याने भैरेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याचा मान मिळणार आहे। तसेच 5,999 रुपये भरून देखील भैरेश्वर भक्तांना हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याची संधी मिळणार आहे। तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी 3 भाग्यवान भक्त लकी ड्रॉ मधून निवडण्यात येणार आहेत। यासाठी प्रत्येकी 1100 रुपयांची पावती भक्तांच्या नावे करण्यात आली आहे। त्यामुळे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी 3 भाग्यवान भक्तांची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून करण्यात येणार असून 1100 रुपयांची पावती करणाऱ्या भाविकांना श्री भैरेश्वराची आकर्षक प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात येणार आहे। त्यामुळे हेलिकॉप्टरमधून मंदिरावर होणारा पुष्पवृष्टी सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ व भाविकांना आतुरता लागून राहिली आहे। सालाबादाप्रमाणे श्री भैरेश्वर देवाची यात्रा 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। गेली अनेक वर्षे भैरेश्वर मंदिराचं बांधकाम चालू होतं, ते यावर्षी पूर्ण झालेलं आहे। याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी 13 एप्रिल सोमवार यात्रेचा मुख्य दिवशी एक सर्व सोहळा संपन्न होणार आहे। त्या सोहळ्यामध्ये 6 सवालदारांनी जे मानाचे सवाल आहेत त्यांच्या हस्ते मंदिरावर पुष्पवृष्टी होणार आहे। त्याच पद्धतीने या मंदिराला देणगी जमा व्हावी व सर्वसामान्यांना देखील या पुष्पवृष्टीमध्ये सहभाग घेता यावा, या दृष्टिकोनातून भैरेश्वर युवक यात्रा कमिटीने 3 भाग्यवान परिवार या ठिकाणी सोडतच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत। त्यांना देखील या मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याची संधी मिळणार आहे। आणि याच पद्धतीनं ज्या भक्तांना या मंदिरावर पुष्पवृष्टी करायची आहे त्यांनी प्रति व्यक्ती 5,999 प्रमाणे आपली नावं संदीप चौगले व सागर पवार यांच्याकडे द्यावे आणि या पुष्पवृष्टीमध्ये सहभाग होऊन पुण्यलाभ करून घ्यावा। आणि ज्या लोकांनी या यात्रा कालावधीमध्ये 1100 रुपयाची रोख वर्गणी देऊन आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांना या ठिकाणी भैरेश्वर युवक यात्रा कमिटी यांच्याकडून एक भैरेश्वरची फोटो या ठिकाणी दिली जाणार आहे। आणि त्याच पद्धतीने ज्या लोकांनी 500 रुपये देखील देणगी दिली आम्हाला त्या सर्वांना एक किचन या पद्धतीने भैरेश्वर युवक यात्रा कमिटी अतिशय सुंदर नियोजन केलं आहे। या होणाऱ्या सोहळ्यामध्ये सर्व भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभाग एवढी विनंती करतो। निधीच थांबतो। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।